हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा मिनी ब्लॉगमध्ये. तर मागच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही नेक्स्ट डेला शॉपिंग करायला चाललेलो आहे. तर आम्ही ठाण्यावरून गेलो दादरला आणि दादरला आल्याच्यानंतर आम्ही इथे बॅग ठेवण्यासाठी आलेलो होतो, कारण की शॉपिंग करताना एवढं सर्व सामान घेऊन फिरणं इम्पॉसिबल होतं. त्याच्यामुळे आम्ही तिथे दादरमध्ये बॅग वगैरे ठेवल्या आणि आम्ही पहिले गेलो काहीतरी खाण्यासाठी, कारण की सर्वांना खूपच भूक लागलेली होती. मग आम्ही मस्तपैकी ऑर्डर दिली. प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवलं की काय ऑर्डर द्यायची काय नाही. मग प्रत्येकाने वेगवेगळे मेनू घेतले आणि आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे म्हणजे खाऊन वगैरे आणि मग नंतर आम्ही निघालो दादरपासून बँद्राला जाण्यासाठी. मग दादरच्या रेल्वे स्टेशनवरती गेलो आणि आम्ही आलो बँद्राला आल्याच्या नंतर मग आम्ही तिथे शॉपिंग वगैरे केली. शॉपिंग वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही मरीनला जायचं ठरवलं. तर मग आम्ही मरीनला निघालो. तर मरीनला जायच्या आधी मी मस्तपैकी सगळ्यांना दाखवत होते, सगळ्यांच्या पुढे मीच पळत होते, कारण की मला मुंबईला गेल्याच्या नंतर मरीनला जाण्याला खूपच आवडतं. माहीत नाही का, पण खरंच मला खूप आवडतं तिथे जायला. तर मग मी सर्वांच्या पुढे होते आणि सर्वांना म्हणत होते, अरे चला चला लवकर चला. पण तिथे गेल्याच्या नंतर मग मला कळालं की माझी मैत्रीण मयुरीसुद्धा इथे आहे. तिचा काहीतरी इव्हेंट होता. आम्ही व्हिडिओ कॉलवरतीच बोलत होतो. सो मग आम्ही दोघीजणी भेटलो आणि आमच्या दोघींचं भेटणं तुम्ही बघा. असं होतं की सगळे लोक आमच्या तोंडाकडे बघत होते, जसं आम्ही खूपच एकदम वर्षांनी भेटू राहिलो. म्हणजे तसं तर आम्ही काही मंथ आधीच भेटलेलो होतो, पण तरी पण जसे एकदम कितीतरी वर्ष झालेले असे भेटलो आम्ही. पण छान वाटलं. आणि नंतर भेटल्याच्या नंतर मग आम्ही तिथून आमची ट्रेन पकडली आणि आम्ही नाशिकला निघालो. नाशिकवरून निघाल्याच्या नंतर मग आम्ही फायनली आमच्या नाशिकवरून निघाल्याच्यानंतर मुंबईवरून निघाल्याच्या नंतर आम्ही फायनली पोचलो आमच्या नाशिकला. आणि इथे आम्ही आमच्या घरच्यांची वेट करत होतो की पटकन कोण आम्हाला घ्यायला येतं आहे, कोण नाही. तर मग फायनली आमच्या घरचे आले आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये मी काय करते हे तुम्हाला समजेलच. सो बाय बाय.